असं हाय वय, तू माझी पडू नका, जा आज. बा दाजीसनी विचार की मग उशी काय काय बोलत होत ते. चोरी हाय काय आमासनी कुणाशी? आम्हाला पाहिजे त्याच्याशी आम्ही बोलू. तुम्ही कशाला आलात? काय नाही झालं, तुम्ही आज जावा जावा. दाजी सांगून टाका, खऱ्याचं खोट आणि खोट्याचं खरं हितच करू. हिर्या चल र, मला नाही राहायचं इथं. हवं नाही नाही, असं नका करू. जावय बापू, हो तुम्ही सांभाळून घ्या. कुणी बघितलं तर काय म्हणन? होय होय. अरे पर झालं तरी काय? बाळ्याला विचार. बाळ्या, तुझं झालं का सुरू आल्या आल्या? गंगूताई सत्याला घेऊन जाऊ देत काय त्या देवपाकडं? नाही नाही, म्या माझ्या लेकीला कुणाकडे नाही धाडायची. एक जीव गेला तरी चालेल, पण म्या माझ्या लेकीवर कुणाची सावली बी पडून नाही द्यायची. बरं, आधी समधी तंटा थांबवा, नाही तर गाव गोळा व्हायचा आणि पुन्हा माझ्या बाळूला नाव ठेवायचं. मला कुठे घेऊन जाणार आहे? त्या देवाप्पाकडं? अगं तुझा बा, तुझी आयन, तुझी आजी हाय की तुझी काळजी कराय. मग तू विचार करू नकोस. आणि तू नाहीस का? आम्ही आहोत, पण पहिला अधिकार यांचा आहे. बर, आता समधी आज चला बरं. अन बाळू काय म्हणला असेल तर म्या हात जोडते. राग सोडा जी. अन या आज चला. या चल जाऊ बापू, या या. अहो या की, या. बाळू मामा समधी आत गेले आहेत. तू बी जा आणि सत्य एक ध्यानात ठेव, इकली कुठं बी फिरू नग. संग गंगूताईला तरी घेऊन जा, नाहीतर मला तरी. पण परत मोहर कसं करायचं? अयो मोहर कसं करायचं म्हणजे मी सांगतो तसं करायचं. गावातलं कोणीच त्या देवप्पाकडे जायचं नाही म्हणतो मी. आम्ही तर कवाच गेलो नाही त्याच्या तुम्ही आणि तात्याच लय पळत होत त्याच्या माग. अय्य खूप हुशार की रे माधू तू. मी सांगितलं ते ऐकायचं. पंच नाही जाणार त्या देवप्पाकडं, पण माझ्या बायका पोरासनी कोण समजावून सांगल? अय्यो समजून सांगायचं, नाही तुम्ही सांगणार ते पचायचं नाही तुम्हाला. मी माझ्याकडून सांगतो, मी आणि माझ्या घरचं कुणी बी नाही जायचं त्या देवप्पाकडं. अय्य आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास. अय्य सरपंच मी येतो, जरा काम आहे. मी पण कामच करतोय की रे गावचं. थांब की रे जरा. मग मला काय काम असेल तर तसं सांगा. सांगतो सांगतो. तो बाळू आहे ना, आपला बाळू. आपला? अय्यो आपलाच बाळू. अय्यो तो गुणी आहे. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी जी तक्रार करू न सगळ्या गावाला वीट आणला होता बघा. अय्य पण तो वागतच होता तसं. अय्यो नाही, तुम्ही त्याला समजून घेतले नाही. त्याचे काहीच चुकत नव्हते म्हणतो मी. पंच एक विचारू का? अय्यो विचार की रे माधू. बाळू लय शहाणा हाय, लय गुणी हाय, हे एकदम कसं वाटायला लागलं तुम्हासनी? अय्यो मला बी तेच समजेना पंच.
अयो अयो मी खुळा वाटलो की काय रे. अरे तुम्हाला मी इतकं समजावून सांगतो तरी तुम्ही समजून घेतो ना, म्हणजे कमाल झाली म्हणायची. की वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू माधू. कसं आहे पंच, तुमच्या संगत तात्या होता ना, त्याने सांगितलं का पटतंय लोकांनी. बर त्यो हाय कुठं, दिसत नाही कुठं बी. अयो किती वेळा सांगायचं रे तुला माधू. त्या देवप्पाने केले की रे तसे मांजर. ते बघ. म्हणजे ह्यो तात्याच हाय होय. काय तात्या कसा आहे? तात्या, भूक लागली का घरला ये माझ्या, मग देतो तुला टंगडी. त्या तात्याशी बोलण्याच्या नादात सांगितलेले काम विसरू नको माधू, नाही तर तुटे येईल तुझी तांगडी. अय्य त्या बाळूशी चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. अय्य नाथा भाऊ, एक गोष्ट आली का तुमच्या ध्यानात? मला तर गावात काय चाललंय ना ते कळणं झालंय बघ महादू. आणि आता असं वाटतंय ना की आपण भलं आणि आपलं काम भलं. तर गावात राहायचं म्हणलं तर इथं काय होते ते कळाय ना ग का? म्हणजे काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? तुम्हासनी असं नाही वाटत का पंच जाणून बुजून बाळूशी चांगला वागायला लागला आहे ते? होय होय, माझ्या पिते ध्यानात आलंय. पर आता ह्याला काय म्हणायचं? आता ते हुडकल्या बिगर कसं कळणार? वय वय हुडकायला तर पाहिजे की. मग आता घेतोच मी मनावर आणि बघतो का असं काय झालंय का पंचाला बाळू लई जवळचा वाटायला लागला आहे. लागला कामाला लाग. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. देवी आई, म्या आयुष्य घालिवलं तुझ्या पायी आणि उरलं सुरलं बी तुझ्या पायाशीच घालवल. अग माझी परीक्षाच आहे ही. वय माझ्या गुरुनं मला सांगितलं आहे, मरण येईल पर तिची आस सोडू नग. शेवटच्या घटकाला तरी ती तुला भेटेलच. म्या माझी आहुती दिली ग तुझ्या पायाशी देवी आई. आणखी काय जीव सांग, कोणाचा जीव घेऊ देवी आई सांग. बाप्पा, हं? बाळ्याच्या बहिणीचे सासू अण्णावरा या त्याला सरपरात काय सांगतोस काय? असा डाव टाकला आहे ना, घाबरलोच नाही ना. घराच्या जवळ जाऊन सांगितलं त्या हिराप्पाला आज ये तरपरात म्हणून. मोठं काम केलंस. देवी आईची कृपा आहे तुझ्यावर. हिरप्पा आणि त्याची माई एकलंच नाही तर त्याच्या लेकीला बी घेऊन यायला सांगितलं. म्हणजे बाळ्याच्या बहिणीला लेख आहे? हो, एक नाही 2 पोरं आणि 2 लेकी आहेत. हे काय नवीनच. आणि आपलं ध्यान कसं गेलं नाही? मला बी तुम्ही म्हणल्यावरच समजलं आहे. अरे काय डोसका ठिकाणावर नाही का काय तुझं? बाप्पा, आता माझ्या लक्षात आलं बघा, तो बाळ्या मध्ये मध्ये कामून येत होता म्हणून. अरे इतकं तीस फुका घालवलं रे आपण मंगळू. नाही नाही, हिरप्पा आज त्याच्या लेकीला घेऊन येणार आहे. अरे सांगतोस काय मंगळू? होय, देवी आई, देवी आई. त्याच्या लेकीला बरं नाही. काय आजार आहे तिला? म्हणजे काय होतंय तिला? ते काही विचारलं नाही. अरे पर ती जर देवी असेल तर ती आजारी कशी असेल? अहो मग दुसरी लेक बी आहे की, तिचं नाव लगमो आहे. आणि ती कुठे असते? असेल की बाळ्याच्या घरात. आपलं ध्यान जाया पाहिजे होतं रे. बरं जाऊ द्या, आता इथं येणार आहे. तुमच्या समोर आली की तुम्हाला समजेल बघा. अरे पर इतकं दिस फुका घालवला आपण. येऊ दे येऊ दे, आज आपला दरबार त्यांच्यासाठीच उघडा आहे. होय, आणि बघ
दुसरं कोणी बी आहे ना ग आज इथं हिरप्पाची लेख जर देवी आई असल तर माझी परीक्षा सपली म्हणायची. देवी आई, देवी आई. या पड. कसलं पडते, झोपच उडाली आहे माझी. का काय झालं? काय नाही, नशीब आपलं. का तुझं डोकं दुखतंय? वय गंगे ते पाणी ठेवू शशी. वय अजून काय पाहिजे आहे का? काय न ग, दिवा तेवढा मालव. दिवा असेल ना तर मला अजिबात झोप येत नाही. वय कवापासन घरला तर ढनाढना दिवस जळत असतात. वय का बाळूची आई, बघा गंगी कसं ध्यान ठेवती माझ्यावर. अहो तुम्ही तिच्याकडे नका ध्यान देऊ, तुम्ही पडा बरं. गंगे हे पांघरून घाल, घाल त्यांच्या अंगात. ये बाई इथं जवळ झोप. ये नाही, मी आईजवळ झोपते. ये म्हणते ना. सत्यवा, मोठ्या माणसांचं ऐकायचं. आणि मायनं बोलवतात त्या. जा ये ये बाय. आय इथे ये. वय दिव्याची वाद कमी कर म्हणलं ना. गंगे ऐक की जरा. ये झोपा, झोपा तुम्ही पण. वय वय. हा देवाप्पा आता बसा पूजाला आणि सांगा देवी आईला की दरबार सजित आहे म्हणून. या तुम्ही. तू मला शहाणपणा शिकवू नगस. वर बाजूला. तुझ्यासाठी रक्ताचा सडा टाकतो आहे म्या. ये देवी आई.
गप्पास आवाज करू नका. थांबा. एवढ्या राज्याला सत्याला घेऊन कुठं चालला होता? आलं मध्ये येऊ. सत्य, तुला बी समजलं नाही? एवढ्या राज्याला कुठं चालली होती? मी झोपले होते. मला कधी उचलला मला काही कळलंच नाही. आय आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? जायचं. बोलिवलं आहे ना त्यांनी, मग आणि हिला नेली ना, हा गाव गोळा करील. वय वय वय, चल चल चल. काय झालं? आणि रातच्याला इथं काय करताय? बा आजी मला घेऊन चालले होते. बाळ मामा आलं म्हणून ते मला ठेवून गेलं. काय? चांगलं केलंस बघ बाळ्या. म्हणजे म्या बोललं ते खरं झालं तर काय म्हणाव्या लोकांसनी? आवाज बाळू होता म्हणून ते सत्तेला घेऊन तरी नाही गेलं. देवा पकड घेऊन जात असणार ती. बा काय करायचं म्या? माझी पोर आज माझ्या हातून गेली असती. जातो आणि त्याची थांब येतो. मी अभि येतो. नाही नग, त्यासनी जाऊन यायचं आहे नव. एकदा जाऊन येऊच देत. त्यांच्या बी मनाचं समाधान होऊ द्या. पर तिथून आल्यावर त्यांची डोसकी फिरली म्हणजे? एवढ्या गाढ झोपा तुम्हासनी लागल्याच कशा? सत्याला कशा पायी घेऊन चाललं होतं याचा विचार कोण करना. अरे आजच डोळा लागला बघ बाळू. डोळा लागणार नाही, तुम्हासनी भूल पाडली. आता वाट बघत बसा कधी येतात ते. आता अजून कवर वाट बघायची त्यांची? आहे मला झोप आली आहे. चल आज चल, मी झोप येतो तुला. नाही नाही, इथंच झोप. दाजींच्या डोसक्यात त्या मंगळूने एक भरवला आहे. मी बघून येतो. हो नाही, इतक्या रातच्याला तुम्ही त्या महाराणाच्या पल्यावर जाणार होय? पण काय करायचं? रातभर आलंच नाही तर. म्या इथं यायलाच न गवत. गंगे, आता हे समजा असं होईल असं कुणाला वाटलं होतं का? माझ्या लेकीवर आज संकट आलं होतं बघ. बाळूमुळे टळलं ते. ते आले की आपण त्यांना समजावून सांगू. आजवर समजून नाही घेतलं त्यांनी. आता काय घेणार आहेत? मला कळना झालंय त्यांच्या जाळ्यात हे अडकलं तरी कसं? स्वतःचं डोसकं वापरलं तर ना. जातो म्या. हो माझं ऐका की, तुम्ही नाही जायचं. हवा आता कुठे धड वागायला लागला हाय. पुन्हा त्यांच्या जाळ्यात अडकला तर आम्ही काय करायचं? आय मला जाऊ दे, तू घेऊन येईल त्यासनी.
माझ्यामुळं तुम्हासनी त्रास. लय विचार करू नका. जा तुम्ही. बा मी बी येतो. माझ्यामुळं तुम्हासनी त्रास. लय विचार करू नका. जा तुम्ही. बा मी बी येतो. नाही नका. बाळूच दाजी नव का? वय वय. आणि तुम्ही बाळूच्या बहिणीची सासू. वय लई मोठं पुण्य आहे तुमचं. का आज देवीच्या दरबारात आलायसा. वय वय पाया पडा तिच्या. वय तिची नजर आहे तुमच्यावर. तुला नातवंड किती माय? 4 आहेत. त्यात पोरी किती आहेत? 2 आहेत. त्यातल्याच एकीला आज इकडं घेऊन येणार होतीस. अहो त्यासाठीच येत होतो बघा. तिला घेऊन बी येत होतो, पण तो पाया आडाला नव. इथं बी मध्ये मध्ये येतो हाय तो बाळ्या. बाप्पा आता तो कोण पाणी व्हायला लागलंय. काहीतरी करा. काय आजार आहे तिला? रातच्याला झोपेत उठून बसती. पडायला काय लागती. अहो किती दिवस झालं हे सुरू आहे बघा. औषध झालं, वैद झालं, पण बरं होईना. मग मी आज ठरवलं तुमच्याकडे यायचं म्हणून. देवी आई म्हणजे तू माझं ऐकते आहेस. काय म्हणाला? काय नाही. तुम्हासनी ठाव आहे का तुमच्याकडे किती धन आहे ते? नाही. किती आहे? पिढ्यान पिढ्या बसून खात्याला इतकं धन आहे. किती बी खाल्लं तरी सपणार नाही. अहो अहो काय सांगताय काय? हा वय आता तुमच्या पायाशी आलो आहो. तुम्हीच आमचं कल्याण करा. बाप्पा त्यांचं धन काढून द्या यासनी. म्या तुम्हासनी तुमचं धन काढून देणार, पण म्या सांगतो तसं करायचं. तुम्ही सांगा आम्ही तसं करू. देवी आई, देवी आई, माझी पूजा पुरी होणार. तुझा दरबार सजणार देवी आई. सांगा म्या काय करू. तुमच्या त्या नातीला इकडे घेऊन या माझ्या मोर. तीही तर आली का म्या सांगतो तुमचं धन कुठं आहे ते. एवढंच वय आणते की. एवढं सोपं नाही ते. तुम्ही बघा मी आणते का नाही. असं का? हा झालं तर मग जा, देवी आईला कुकू लाव. वय वय कल्याण होईल तुझं.
हेनरी अयो 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 किती दचकलो म्हणतो मी. असे काय पाहताय चोरून? हे चोरून कुठे? मग असे दचकलात का? अयो वैजंता, तुझा आवाजच इतका गोड, त्याला कोण काय करणार म्हणतो मी. मी येऊन पाहतो. अयो ये बघ म्हणजे कळेल. काही नाही. अय्यो बघतो तर काय बाळूचे घर जागे दिसले, म्हणून बघत होतो नेमके काय झाले ते. अय्यो विचार. अव्वा, विचार म्हणजे वायू. गुप्त शब्द आहे यांचा. अय्यो अय्यो अय्यो, जेवल्यावर थोडे चालावे तर ते नाही. अयो मी जाऊन येऊ बाळूच्या घरी, काय चाललंय ते बघून येतो म्हणजे कळेल. एवढ्या रात्री कशाला जायचे म्हणते मी. अयो तो तात्या नाही तेव्हापासून गावातल्या बातम्या येणं बंद झालं की हो वाड्यावर, म्हणून म्हटलं जातो आणि बघतो. अय्यो अय्यो, राजकारण तुम्ही करता पण सांगावे मला लागते बघा तुम्हाला. अयो वैजंता, तू माझी गुरुच की. अय्यो हेनरी, तो बाळू गावात परत आलाय तर त्याच्याकडून काम करून घ्यायचंय, अय्यो म्हणून लगेच पाया पडायला जाऊ नका. अशाने डोक्यावर बसेल तो. अय्यो बरोबर आहे, बरोबर आहे, असंच करायला पाहिजे म्हणतो मी. अय्यो आणि आपल्याला खूप गरज असे पण दाखवू नका म्हणते मी. त्यांच्या घरात जावई बापू आलाय. अयो जावई बापू. त्या जावई बापूला सगळं विचारा, सगळं सांगेल बघा तो. अय्यो जावई बापूला विचारायचं. अय्यो अय्यो म्हणजे आता जाण्याची गरज नाही की म्हणतो मी. अजून किती वेळ लागतोय कुणास ठाव. येत्याल, हे गेलत नव. लाज आणली हाय बघ माझ्या माणसांनी. आता तू तरी त्याला काय करणार? ते सत्याला घेऊन गेलं नाही ते बरं झालं. हे खरं हाय. विचार करूनच धडधड होते बघ काळजात. पर्यासने काय पडली या राज्याला हे करायची? दुसऱ्याला काय वाटतं याचा विचारच नाही करायचा. आपण असं वागलं तर काय होईल, लोक काय म्हणतील. बरं जाऊ दे, तू तरास करून घेऊ न ग. आता येऊ देतेस मग दावतेच. आजी म्हणजे ही तंट करणार आता. मग भ्या आहे का काय कुणाचं? आणि मग समजा गाव गोळा करायचा आहे का? अगं झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे त्यांनी कसं बी वागायचं आणि आपण गप्पच बसायचं. आजी आमच्या घरी बी असत असते बघा. लहान पोरासने बी कळतंय आता. सुख म्हणून नाही बघ, हे असं असतं रोजच्याला. मेल्याशिवाय सुटका नाही माझी. गंगे जावई बापू, जावई बापू, अहो काय आहे? काय झालं? तुम्ही इकडे कुठं? आम्ही किती वेळ वाट बघत होतो. मग देवाप्पाकडे गेलो होतो. येळ लागणारच. म्हणजे तुम्ही भेटलाच का त्याला? मग उगा रान तुडवत गेलो होतो वय. अहो घरला समती वाट बघत्यात, काळजीत आहे. तुम्ही काय विमाना सासरे बुवा, तुम्ही या पाहिजे होत. मी आज तिकडे जायची वाट सोडली आहे बघा. काय म्हणला देवाप्पा? काय म्हणलं? आई सांगू का? नाही नाही, मी घरला गेल्यावर सांगती. काही म्हणा, तुमच्याकडे आल्यानं आमचं कल्याण होणार आहे. माझं तर असं मत आहे, तुम्ही पुण्यांदा जाऊ नका त्या वाटाला. असं कसं? तुमची पोरगी सोन्याने मडलेली नग आहे का? सांगा की. सोनं नसलं माझ्या लेकीच्या अंगावर तरी चालल, तिच्या चेहऱ्यावर सुख दिसलं पाहिजे.
माझी लेख हसताना दिसली पाहिजे. अजून काय बी नका. अहो त्यासाठी चाललंय ना समद. चला चला. गंगूताई, रडून काय उपयोग नाही आणि तंटा करून काय बी होणार नाही. भोगत्याल जे ते आपल्या कर्माची फळं. मला त्यांची कमी आणि ह्यांची जास्त काळजी वाटतीया. तर देवप्पा काहीतरी गटारी करतो आणि ह्यांचं वागणंच बदलतं बघ. पारवा त्याचं नव्हतं होतं. समधी चूक ह्या बाळ्याची आहे. काय आता काय केलं माझ्या बाळूनं? ह्यो चंदूलाल शेट्टीचं घर सोडून गेलाच नसता तर आम्हासनी काय कळलंच नसतं आणि म्या इथं आलेच नसते. आनंद आहे, आनंद आहे. अगं बया, आले वाटतं. आता झोपा. सकाळच्याला बोला. का आता काय ना ग? बोल तुला काय बोलायचं आहे. माझ्या लेकीला कशापायी चोरून घेऊन चालला होता. चोरून नाथ हाय माझी आणि तिचा बा होता संग. गंगे का बस की जरा. सकाळच्याला बघू. एक तर लेकीला बरं नाही, त्यात तुम्ही ध्यान बी देईना. तुम्हाला विचारलं नव्हतं का? हा, विचारलं नव्हतं. एक तर देवपाकडे बी जाऊ देईना. मग आम्ही काय करायचं? ह्याला म्हणत्या चोराच्या उलट्या बोंबा. बाळू बस बाळ्या. कुणाचं बी बोलणं ऐकून घेणार नाही म्या. नाही कसं हाय, तुम्ही या भागात नवीन हायसा आणि त्यो कोण हाय कसा हाय तुम्हासनी अजून ठाव नाही. बघितल्या बिगर समजेल का? हा? बघून भेटून आलोय आम्ही. समजलंय आम्हासनी. त्याच्याकडे बघून कोणाचं भलं झालं हाय. आता काय बी बोलू नका. झोपा म्हणलं ना व. मला पंचाच्या वाडीवर बोलवलं आहे. उशीर झाला तरी जायलाच पाहिजे. जाऊन येतो. चला जावय बाप. चल बाळ्या, का काहीतरी बोलशील. चल. खंडोबाचे षडरात्र उत्सव आहे. सगळ्यांनी आरती घ्या म्हणतो मी. जाऊ बापू. पंच, तुम्ही यासाठी बोलवलं वय? अयो नाही नाही, एक फरमान आहे महत्वाचे. पंच, आमच्याकडून काही चूक झाली आहे का? यो, तुमच्या कुणाकडून चूक होऊ नये म्हणून हे फरमान काढले बघा. अहो सांगा की, त्यासाठी चालू आहे आम्ही. खंडोबा आमचे दैवत. त्याचे नवरात्र म्हणजे चंपाषष्ठीचा उत्सव चालू आहे. याच दिवसात खंडोबा स्वतः घोड्यावर बसून हातात खडग घेऊन राक्षसांबरोबर लढले होते. या दिवसात, खंडोबाच्या उत्सवाच्या दिवसात आपल्या गावात कोणीही घोड्यावर बसता कामा नये म्हणतो मी. आणि जो कोणी हा फरमान मोडेल त्याला सगळ्या गावासमोर शिक्षा होईल. अहो पर आपल्या गावात घोडी आहेतच किती.
आणि कोण बसल या दिवसात घोड्यावर? पंच तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. पर पंच म्हणतात ते खरं आहे बघा. खंडोबाच घोड्यावर बसून फिरत असतो या. आता हे समदेसनी सांगाय पाहिजे नाही का? आपण पडलो अडाणी माणसं. अय्यो नाईस टॉकिंग जावई बापू, नाईस टॉकिंग. अहो तुम्हाला सांगतो मला तर घोड्यावर बी बसायला येत नाही बघा. अय्यो एकदा तर पडलो म्या. बर मी काय सांगते ते नीट ऐका. रोज दुपारी आणि संध्याकाळी तळी आरती होईल. रोडगे आणि भरिताचा प्रसाद पण होईल. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी प्रसादासाठी इथे यायचंय. अय्यो आणि हेच आमचं आमंत्रण समजायचं म्हणतो मी. अय्यो येऊ की आम्ही, देवाचं काम आहे. घोड्याचं तेवढं ध्यानात ठेवा. वय वय छोटे मालक वय. गंगे दूध देते असली वय आणि साई बी टाकत आहेत. लोणी काढून देऊ का? जावई बापू आणि तुम्ही रातच्याला जे झालं ते झालं. पर तुम्ही त्या देवप्पाच्या नादाला लागू नका. आपली नात आहे, बरी होईल ती. म्या नेतो तिला वैद्याकडे, काळजी करू नका. अव हे तुमचं म्हणणं झालं. बरं आमचं भलं होत असेल तर कसं भलं होणार आहे? आय म्या सांगतो चालेल का? तूच सांग. म्या सांगितलेलं तुझ्या सासूरवाडीच्या ध्यानातच येत नाही. त्याचं काय आहे? देवप्पा मस्ती धन काढून देणार. त्याचं काय आहे? देवप्पा मस्ती धन काढून देणार आहे. ते कसं? अगं ऐक तर, कित्येक पिढ्या बसून खात्याल तरी विसरणार नाही बघ. अव त्यो काय बी सांगल आणि तुम्ही भरोसा ठेवणार वय? म्या काय म्हणलं होतं? यासनी पटायचंच नाही. जे हाय त्यात चूक नाही का? अरे घबरा संधी. बर तुमच्या नशिबावर असेल तर मिळू द्या की तुम्हाला. बर तुम्ही काय बी देऊ नका त्या देवप्पाला. द्यायचं काय नाही म्हणजे फुकाफुकी काढून देणार तो धन? नाही. एक डाव सत्तेला त्यांच्या मोर उभी करायची. सत्ते ये इकडं. म्या माझ्या लेकीला नाही जाऊ द्यायची तिकडं. चल सत्ते. पांडुरंगा
आता आणि काय वाढून ठेवलं हाय मोर? काय होत नाही. एक डाव त्यांच्या मोर उभी केली तर हो पर साधं आहे का हे? हे बघा, तुमची जशी नाथ आहे तशी आमची बी नाथ आहे. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. म्हातारीला खूळ लागलं का काय? हा? अयो वैजंता, पूजेची सगळी मांडामांड तर झाली. आता पूजा सुरू करू म्हणतो मी. आणि पूजा सुरू झाली की कुणी ये जा करू नका म्हणते मी. अयो अजून कोण यायचं बाकी म्हणतो मी. बाळू आणि त्याच्या घरचे नाही आले अजून. अयो अयो आणि मी पूजा करत असताना गावात निरोप धडा. मी जे सांगितलेले आहे, नवरात्र उत्सव चालू असताना गावात कोणी घोड्यावर बसायचं नाही म्हणून ना. आणि जो कोणी आदेश मोडेल त्याला कडक शिक्षा होईल, लक्षात असू दे म्हणतो मी. इंद्री, एक गोष्ट किती वेळा सांगता म्हणते मी. आणि एकदा आदेश दिल्यावर आता कोण मोडेल? सुरू करा पूजा म्हणते मी. अय्यो बोला सदानंदाचा. सदानंदाचा. अय्यो अय्यो कोणी खाऊन आलं नाही की काय म्हणतो मी. अय्यो पूजेनंतर भरताचा आणि रोडग्याचा प्रसाद की हो. मिळेल की हो पोट भर. जोरात बोला की म्हणतो मी. सदानंदाचा. सदानंदाचा. अय्यो वैजंता. काय बाळप्पा, एकलाच बसला आहे वय? कपाळावर भंडारा लावायला येळ नाही मिळाला होय? अरे विसरलो बघ. इथं दिवडीत आहे बघ, लावून घे. वय वय. झालं का? बायप्पा, बायप्पा. अरे महादू, ये ये बस बस. अरे काय सांगू तारा, तिकडे त्यो तात्या कुठं गेलाय कळना झाले. आणि इकडं पंचानं मलाच कामाला लावले. माधू, त्या देवप्पानं तात्याचं मांजर केलं म्हण. तो पण सांगणार आणि तुम्ही ऐकणार. खरं कोणी सांगावं आता? जावई बापू, तुम्ही जरा लांबच राहत्या देवप्पापास. ते राहू दे. तू कशा पाय आला होता? अरे देव दिवाळी हाय, खंडोबाचं नवरात हाय, आरती आणि प्रसाद आहे पंचाच्या वाड्यावर. लागलीच बोलिवले समध्यासनी. चला जाऊ की. अहो रोडगान भरीत असेल निवदाला. आपल्याकडे बी आहे भरीतन रोडगा, मिळेल खाया. वय. अरे चला, देवाचं काम हाय. आपल्याकडे बी तळी भरायची राहिली आहे. दुपार होती या. खंडोबाला ताटकळ ठेवलं आहे अजून. काय करू? लागली छानपणे शिकवू नका. अरे घ्या मग आवरून करू आणि मग निघू लागलीच काय.
सुंदरा तळी भंडाराची तयारी कराय घ्या. या या आतमध्ये. अरे देव दिवाळी हाय, खंडोबाचं नवरात हाय, आरती आणि परसाद हाय पंचाच्या वाड्यावर. लागलीच बोलिवले समद्यास. आज लय भंडारा उडतो हाय गावात. खंडोबाचा सण आहे ना व. लोक मला इसरली म्हणायची. एक दिस पुन्हा येत्यालच की. जाणार कुठं आहेत? अरे परत दरबारात यायची कमी झाली नव का? त्या पंचानं भेव दाखल असणार आहे. मी काय म्हणतो, आपण जाऊन येऊ गावात. नग मग मी एकला जातो. अरे एकदा नग म्हणलेलं कळत नाही होय तुला? गंगी आणि हिराप्पाची पोरगी जर दिवी असेल तर जाऊन येऊ गावात. आयुष्य घालिवलं म्या तिच्या पायी. वनवन हिंडलो. आता म्या नाही जायचो तिच्या पुढं. म्हणजे आता समजल का तेव्हा काय आहे म्हणून. अरे खरा भगत हाय म्या देवी आयचा. ती आली नाही आज पत्तूर माझ्या मोर. पण आता तिला यायाच लागल माझ्या मोर. तुम्ही म्हणलात तसं तो बायाच कारणीभूत आहे समजाला. त्यानंच वाट आली राहाय ती यायची. आता त्या बायाला बी धावतो. ह्यो देवप्पा काय हाय ते. लय उशीर झाला. लवकर काहीतरी करा. मला भीती यायला बघायचा आहे. दमधर समद होणार. अरे किती बी झालं तरी देवी आय हाय. एक दिस लेकराची इच्छा पुरी केल्या बिगर ती राहायची नाही. म्हणजे हिराप्पाची आई आणि हिराप्पा आपलं काम करणार ना, होय ना? बघच तू, एक दिस ते घेऊन येणार तिला इथं. अरे काही बी झालं तरी भन हाय ती बाळूची. तिच्या संसारासाठी तरी दाजीचं ऐकणं भागच हाय त्याला. काय डाव टाकला आहे देवाप्पा? ते स्वतःहून घेऊन येणार इथं माझ्या मोहर. आणि एकदा का देवी आई माझ्या दरबारात आली का परत नाही जायची वर. एकदा का दिव्या आली ना, आपण तिला घेऊन लांब जाऊ. देवी आई सांगल तसं करू. तिची इच्छा असल तसं. देवी आई मल्हारी जगतानाथम त्रिपुराहारी जगद्गुरुम मणिग्नम म्हाळसा कांतम वंदेहम कुलादैवतम. बोला सदानंदाचा. बोला सदानंदाचा. बोला सदानंदाचा. नमो चंड मार्तंड तो खडगधारी उभा जेजुरीला असे सौख्यकारी. करी शूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. अगा म्हाळसेचा वरा दैवराया असावी शिरी ती कृपा छत्रछाया.
तुझ्या वीणा आता नसे कोण त्राता, नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. पूजेची समधी तयारी करून ठेवली हाय. खंडोबाचं नवरात्र हाय. आणि आपल्या घरात दर साली तळी आरती निवद होतो. पण आज उशीर झाला. घरात काय बी होऊ दे, पण देवाचं काम आहे ते येळेतच वाया हवं. वय आमच्यामुळे झाला उशीर. पुण्यांदा असं नाही म्हणत. बर या सुरू कर पूजा. हा? बाळू मामा कुठं आहेत? असल बाई. बाळू, ये बाळू. मी बघून येतो. बाहेर नाही तो आणि गेला कुठं मग? आता त्याला हुडकत नका बसू. चल जाऊ बाप बसा. भीमा ये. वा मोर भांडारा वा. वय चला हात लावा. चला. येळकोट येळकोट जय मल्हार. आगडुंग नगारा देव गेले जेजुरा. निळा घोडा पाव भेटोडा. कमरी गरवटा बेंबी हिरा मस्तकी तुरा. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट. खंडोबाच्या उत्सवाच्या वेळेस गावात घोड्यावर कोणीही बसता कामा नये म्हणतो मी. आणि जो कोणी हे फरमान मोडेल त्याला सगळ्या गावासमोर अय्यो आरती सुरू करतो आहे. अजून कोणी यायचं बाकी आहे का म्हणतो मी. अय्यो अय्यो मयप्पा. अय्यो किती उशीर म्हणतो मी. जे आलो हाय सुरू करायची. अय्यो. जय देव जय शिव मार्तंडा. ओ स्वामी मार्तंडा.